आमचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज आम्ही या ठिकाणी टीईटी पेपर फुटीस जबाबदार असलेल्या या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत नंदकुमार बेडसे यांच्या दालनाच्या बाहेर आज आम्ही आक्रमक पद्धतीने आंदोलन केले। त्यांची खुर्ची आज आम्ही बाहेर फेकून त्याच्यावरती माठ ठेवून त्यांना विद्यार्थ्याचे गुन्हेगार घोषित करा, त्यांना अटक करायची मागणी केली। कारण प्रत्येक वेळेस आज तलाठीचा पेपर असेल, पोलीस भरतीचा पेपर असेल, 12वीच्या यावेळेचा बोर्डाचा पेपर असेल नागपूरला फुटलेला, ते हा टीईटीचा पेपर सातत्यानं परीक्षा परिषदेच्या माध्यमातून पेपर फुटतायत। नीटचे पेपर फुटल्यानंतर आपण पाहिलं, टीईटीचे पेपर फुटलेले आज तुम्ही पाहिलं। याच्या पुढे पण अजून किती पेपर फुटणार असा काल सवाल सन्माननीय अमित साहेबांनी या महाराष्ट्रातल्या या सरकारला विचारलाय। हे सरकारमधले शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री ते तिथपासून या आयुक्तांपर्यंत सगळ्यांचे हात बरोबरलेत। सगळ्यांनी याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून 5 पैशांसाठी यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी त्यांनी खेळलेले आहेत। लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य त्यांनी उद्ध्वस्त केलेले। या भविष्य विद्यार्थ्यांचं उद्ध्वस्त करणारे हे जे सूत्रधार आहेत पेपर फुटीचे, जे भिवंडीला पकडले गेले ते त्यांचे एक प्यादे आहेत। ह्याची सूत्र ही मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत आहेत, याची सूत्र ही यातल्या 4थ्या मजल्यापर्यंत आहेत। आणि जोपर्यंत यांचे खरे सूत्रधार पकडले जाणार नाहीत तोपर्यंत या प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही, आणि तोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कंटिन्यू राहणार आहे। आज आम्हाला आंदोलनाची माहिती असताना इथे कुठलेही उच्चपदस्थ अधिकारी अवेलेबल नव्हते, अन्यथा त्यांच्या ऑफिसला कायमस्वरूपी टाळं ठोकण्यासाठी आज मनवीचे रस्त्यावरती उतरली होती। त्यांचं कामकाज कायमस्वरूपी बंद करायला उतरले, कारण ते माठ आहेत, निष्क्रिय आहेत, निकम्मे आहेत। त्यांच्या या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे जे त्यांनी खराब केले, या पापाचे भागीदार विद्यार्थ्यांच्या ते आहेत। त्यामुळे या सर्वांना अटक झाली पाहिजे। या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवरती मोठी इन्क्वायरी बसवली पाहिजे रिटायर्ड जजच्या खाली, आणि या टीईटी पेपर घटनेचा आणि इथून पुढे कुठल्याही पद्धतीने पेपर फुटी घडणार नाही अशा पद्धतीचे कडक कायदे या शासनाने पारित केले पाहिजे। अन्यथा शासनाचं, अधिकाऱ्यांचं आणि खासगी क्लासवाल्यांचं संगनमताने ठरवून फिक्स करून पेपर फुटी होतीये, आणि लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचा इथून पुढे जर त्यांच्यावरती अन्याय होणार असेल आणि विद्यार्थ्यांचा जीव जाणार असेल तर सन्माननीय अमित साहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही कायम विद्यार्थ्यांच्या, प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहोत। आज आम्ही फक्त त्यांना ट्रेलर दिलाय की आम्ही काय करू शकतो। येत्या काळात जर त्यांना पूर्ण पिक्चर पाहायचा असेल तर ते पेपर फोडतील, तर आम्ही त्यांना फोडू, हे त्यांनी लक्षात ठेवावं। कारवाई होती तेच प्याद्यांवर, कारण ज्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे ते मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती आहेत, ते पोलीस बंदोबस्तात फिरतायत, कुंपणच शेत खाते। तर राखणदारच जर चोर असेल तर तुम्ही कोणावरती कारवाईची अपेक्षा करणार। त्यामुळं आता कुठे ना कुठे जर भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना या शिक्षण व्यवस्थेवरती, या परीक्षा व्यवस्थेवरती जर विश्वास ठेवायला लावायचा असेल तर याचे जे कटाचे जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांना जेलबंद केलं पाहिजे। त्याच्यात एका सूत्रधाराच्या दालनाबाहेर आम्ही होतो। 12वीचा बोर्डाचा पेपर सुद्धा असाच फुटला, त्यावेळी ते टेलिग्रामवर केलं। आजही बघा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती कुठलीही पोलीसची ऍक्शन झालेली नाही, तपास सुद्धा झालेला नाही। दरवेळेस अशाच पद्धतीने केलं जातं। विद्यार्थी आपले अभ्यास करतात, फसतात, चुकतात, परत परीक्षेला येतात। काय करतं प्रामाणिक विद्यार्थ्यांनी? यांना परीक्षा पण नीट घेता येत नाहीये का? काय म्हणजे एकच जॉब आहे ना तुम्हाला, एकच काम दिलं ना परीक्षा घेणं, ते सुद्धा जर तुम्हाला घेता येत नसेल तर तुम्ही माठ आहात, निकम्मे आहात, निष्क्रिय आहात। आज आम्ही तुम्हाला एक ठामपणे सांगतो, तुम्हाला जमतं तर काम करा, नाही तर खुर्च्या खाली करा, नसेल तर तुमचं काम बंद करण्याची ताकद आमच्यात आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।